नमस्कार. आज आपण एक मस्त रेसिपी पाहणार आहोत. एक क्लासिक पदार्थ, पण बनवण्याची पद्धत एकदम हटके आणि सोपी. हो, आपण बनवणार आहोत पिठाशिवाय कॉर्न फ्रिटर्स, आणि तेही एका साध्या मफिन टिनचा वापर करून. ऐकूनच गंमत वाटतेय ना? असं होतं ना आपल्यासोबत. काहीतरी चमचमीत गरमागरम खाण्याची इच्छा होते, पण मग आठवतं की अरे देवा, नंतर तो सगळा पसारा कोण आवरेल. साफसफाईचा तर नुसता कंटाळा येतो. आणि फ्रिटर्ससारखे पदार्थ तळायचे म्हणजे तर विचारायलाच नको. सगळीकडे तेलाचे शिंतोडे, बापरे, ते साफ करणं म्हणजे एक मोठं कामच होऊन बसतं. आणि याच गोष्टीला आपण म्हणू शकतो फ्रिटरची अडचण. म्हणजे बघा, पारंपरिक पद्धतीने पॅनमध्ये फ्रिटर्स तळायचे म्हणजे सगळं तेलकट तेलकट पसारा आणि वरून गॅसजवळ सतत उभं राहावं लागतं. पण काळजी करू नका, आज आपण याच त्रासातून सुटका मिळवण्यासाठी एक भन्नाट मार्ग पाहणार आहोत. आता इथे बघा काय मस्त तुलना केली आहे. एका बाजूला आहे आपलं नेहमीचं पॅन फ्राईंग, जिथे तेल उडतं, पसारा होतो, सतत फ्रिटर्स पलटावे लागतात, आणि तरीही ते कधी एका बाजूने कच्चे तर दुसऱ्या बाजूने करपलेले असे होतात. आणि दुसऱ्या बाजूला बघा आपली मफिन टिन पद्धत, एकदम स्वच्छ, पसारा नाही, आणि परिणाम अगदी एकसारखे परफेक्ट सोनेरी रंगाचे फ्रिटर्स. फरक अगदी डोळ्यासमोर आहे, नाही का? आणि हाच तो सोपा आणि एकदम जबरदस्त उपाय, ज्याला आपण म्हणतोय मफिन टिन हॅक. म्हणजे बघा, एक साधंसं उपकरण जे आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात असतं, पण त्याचा परिणाम एकदम अफलातून. हो, बरोबर ओळखलत. या सगळ्या त्रासावरचा उपाय म्हणजे आपल्या घरात असलेला एक साधा सिंपल मफिन टिन. काही नवीन विकत आणायची गरज नाही, अजिबात खर्च नाही. फक्त एका जुन्या नेहमीच्या साधनाचा एकदम नवीन पद्धतीनं वापर करायचा आहे. पण प्रश्न हा आहे की ही युक्ती इतकी का चालते? तर पहिलं म्हणजे यामुळे फ्रिटर्स अगदी एकाच मापाचे गोल गरगरीत बनतात. दुसरं म्हणजे तेल नावाला लागतं, म्हणजे खूपच कमी. आणि सगळ्यात भारी गोष्ट, एकदा का ओव्हनमध्ये ठेवलं की आपलं काम संपलं, सतत लक्ष ठेवायची गरजच नाही. त्यामुळे साफसफाई एकदम सोपी होते आणि फ्रिटर्स पण सगळ्या बाजूने मस्त एकसारखे शिजतात. चला मग आता बघूया की हे मस्त फ्रिटर्स बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे. आणि याची खासियत ही आहे की साहित्य इतकं साधं आणि सोपं आहे ना. आणि हो, हे नैसर्गिकरित्या ग्लुटेन फ्री सुद्धा आहे. आता आपण पिठाशिवाय किंवा फ्लोरलेस म्हणतोय, त्याचा अर्थ काय? तर एकदम सोपा आहे. यात आपण बाइंडिंगसाठी मैदा, बेसन असं कोणतंही पीठ वापरत नाही आहोत. त्याऐवजी आपण अंडी वापरतो. आणि त्यामुळेच हे फ्रिटर्स खायला एकदम हलके फुलके लागतात. आणि ज्यांना ग्लुटीनची ॲलर्जी आहे किंवा जिथे टाळतात, त्यांच्यासाठी तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे. साहित्याची यादी तर बघा किती छोटी आणि सोपी आहे. आपल्याला लागेल डबाबंद किंवा फ्रोझन कॉर्न, अंडी, थोडंसं किसलेलं चीज, चेडर किंवा पार्मेजान जे आवडेल ते, बारीक चिरलेली कांद्याची पात आणि चवीपुरतं मीठ आणि मिरपूड. बघा, यातलं बहुतेक सगळं तर आपल्या घरात असतंच. आणि गंमत म्हणजे हे सगळं मिश्रण एकत्र छान बांधून ठेवण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त 2 अंडी लागणार आहेत. हो, खरंच, फक्त 2. त्यामुळेच ही रेसिपी इतकी सोपी आणि कमी खर्चात होणारी आहे. चला तर मग आता पटकन कृतीकडे वळूया. आणि ही कृती इतकी सोपी आहे ना की सगळं काही एकाच भांड्यात मिक्स करायचं आणि थेट ओव्हनमध्ये ठेवायचं. चला बघूया कसं ते. अगदी 4 सोप्या स्टेप्स आहेत. बघा, सगळ्यात आधी ओव्हन गरम करायला ठेवा आणि मफिन टिनला थोडंसं तेल लावून घ्या. मग एका मोठ्या भांड्यात कॉर्न, अंडी, चीज, कांद्याची पात, मीठ, मिरपूड सगळं एकत्र करा आणि छान मिसळून घ्या. आता हे तयार झालेलं मिश्रण चमच्याने एकेका मफिन कपमध्ये भरा. आणि शेवटी हे टिन ओव्हनमध्ये ठेवा आणि फ्रिटर्स छान सोनेरी होईपर्यंत बेक करा. बस, इतकं सोपं आहे हे. वा, आपले फ्रिटर्स मस्त बेक होऊन तयार आहेत. आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. ते कसे सर्व्ह करायचे आणि त्याची मजा कशी घ्यायची. आणि परिणाम? आहाहा, काय दिसतायत बघा. गरमागरम सोनेरी रंगाचे, मक्याच्या दाण्यांनी भरलेले एकदम चविष्ट फ्रिटर्स. बघूनच तोंडाला पाणी सुटतंय, खरं ना? हे फ्रिटर्स तुम्ही अनेक प्रकारे खाऊ शकता. यावर थोडंसं सोर क्रीम किंवा ग्रीक योगर्ट घालून खा, मस्त लागतं. किंवा एखाद्या गरमागरम सूपसोबत साईड डिश म्हणून पण हे छान लागतात. ग्रिल्ड चिकन किंवा फिश सोबतही खाऊ शकता. आणि हो, पार्टी असेल तर ॲपेटायझर म्हणून तर हा एक नंबर ऑप्शन आहे. तर ही सोपी, झटपट होणारी पद्धत आता आपल्या सगळ्यांना समजली आहे. मग आता एक प्रश्न आहे की आपण ह्यात अजून काय काय बदल करू शकतो? कोणत्या नवीन भाज्या किंवा मसाले वापरून ह्याच रेसिपीला एक नवीन, वेगळा टच देऊ शकतो? जरा विचार करा. आणि हो, नक्की काहीतरी नवीन ट्राय करून बघा.